झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. रामराव पाटील म्हणत आहेत किंवा अजित पवार आले त्यामुळे आम्हाला अजून जास्त जागा लढता आल्या असत्या. बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं की जर दादा त्यांच्या सोबत नसते तर त्यांची महायुती म्हणून जे जागा आहे त्या वाढल्या असत्या, शिवसेनेच्या कदाचित वाढल्याही असत्या. त्याच्यामुळे वाटा पडलाय आता त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये हिस्से वाटे झालेले आहेत आणि तो वाटा देणं कदाचित आता जीवावर येत असेल. वाटा पडल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. ताई, भाऊबंदकी आहे ना शेवटी. एकत्र वाटा पडल्यावरती साहजिक देणं जीवावर येतं आणि ते तर सुरुवात आहे. अजून भविष्यात काय होतं ते सगळेच बघा. भरपूर वाद होतात. ताई, काय सांगणार? मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महायुती त्या ठिकाणी सरकार येऊन 5 ते 6 दिवस झालेले आहे, मात्र अद्यापही काही तिढा सुटत नाही. आत्ताच सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल माहितीये का, पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणार आहे हे अजून काही ठरलेलं नाहीये. हा जो वाद आहे हा अनेक महत्वाकांक्षी लोक आहेत. वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेणं देणं नाही असं वाटतंय. कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन शेतकरी बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत, कर्जमाफीची घोषणा सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती ती लवकरात लवकर होण्याची वाट बघतायत. माझ्या माता भगिनी त्यांना 2100 रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत. हे लवकरात लवकर होण्यासाठी वाट बघतायत. पण यांचे स्वतःचे एवढे वैयक्तिक वाद दिसून राहिलेत की कोण मुख्यमंत्री होईल. तिघांनाही शुभेच्छा. पार पडलेले आहे, मात्र ईव्हीएम विरोधात सर्वच पक्ष या ठिकाणी एकवटलेले आहे. काय सांगाल? महाराष्ट्रातला जो सगळा निकाल जर आपण बघितला तर हा सगळा संशयास्पद वाटण्यासारखा निकाल आहे. कारण अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारी जर आपण बघितली तर प्रत्येक मतदारसंघामध्ये सारखेच, जसं नाशिककडे आपण बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेलं मतदान किंवा मिळालेला लीड हा सारखाच दिसतोय. माझ्या मतदारसंघामध्ये बघितलं तर 2 दिवस आधीच एक यादी प्रसिद्ध केली जाते, तशाच्या तसेच त्या यादीतला निकाल हा मशीन मधून नंतर बाहेर येतो. हे सगळं संशयास्पद वाटतंय. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या उमेदवारांनी जिथे जिथे आता तक्रारी करत आहेत त्या तक्रारीमध्ये मतदान झालेलं ज्या 17C फॉर्मवरती दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त मतमोजणीच्या दिवशी मतदान दिसून राहिलेलं आहे. असे अनेक प्रकारचे घोळ या निवडणुकीमध्ये दिसून राहिलेले आहेत. म्हणून प्रत्येकाची अशी मागणी आहे की ईव्हीएम हे बंद झालं पाहिजे. आणि आम्ही सरकारकडे मागणी करतोय की जर तुम्हाला असं वाटतं की जनादेश तुमच्या बाजूने आहे आणि तुम्हाला जनादेश लोकांनी दिलेला आहे, तो कौल आहे जनतेचा, तर मग हे तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात. त्याच्यासाठी भीती असण्याचं कारण सरकारला काहीही नाहीये. जिथे प्रगत राज्य हे राष्ट्र सगळेचे सगळे ईव्हीएम वरती त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेत आहेत, तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय ते घेण्यास सगळ्या जनतेचा कौल आहे आता की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे. इथे अनेकांनी अनेक अपेक्षा घेऊन या निवडणुकीला सामोरे गेलेले होते. तिघही पक्ष जे आज महायुतीमध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांचा मुख्यमंत्री असावा, म्हणून त्या अपेक्षेने अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहेत. मला असं वाटतं हे वादाला जस्ट सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये हे वाद भरपूर वाढणार आहेत कारण प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये कोण मुख्यमंत्री होईल ह्या निर्णयापर्यंत ते जाऊ शकत नाहीयेत. त्यांना लवकरात लवकर त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा. आणि माझी तर मागणी आहे उलट की ज्या लाडक्या बहिणींचं मतदान तुम्ही घेऊन निवडून आला आहात तर एखादी महिला मुख्यमंत्रीच आपण करावी, जेणेकरून आम्हा सगळ्या महिलांना आमचा हक्काचा मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री मिळाव्यात. महिलांच्या समस्या चांगल्या रीतीने त्या सोडवू शकतील. तुम्ही घाबरतात का? आमच्या महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे तर महिला मुख्यमंत्री एकदा होऊन जाऊ द्यात आणि आम्हाला बघू द्यात, महाराष्ट्राच्या जनतेला बघू द्यात की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महायुतीला जो मोठा भरभरून पाठिंबा महिलांनी दिलेला आहे, तर एक महिला मुख्यमंत्री चांगल्या रीतीने काम करून दाखवू शकते. हे आम्हा सगळ्या महाराष्ट्रांना त्यांनी उदाहरण द्यावं. आपण जी मतमोजणी पडताळणीची मागणी केली होती पण निवडणूक आयोग म्हणते की हा कोर्टाच्या अखत्यारीतला विषय आहे. कोर्टाच्या अखत्यारीतला विषय आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जर असं काही असेल तर मग त्यांनी सगळ्यांकडून पैसे जमा करून प्रोसेस करणं ह्याचा जो काही देखावा केलाय तो संशयास्पदच असणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेसला सुरुवात केली, तुम्ही लोकांना आव्हान केलं की कुणाला जर त्याच्यावर
शंका असेल, ईव्हीएम पॅडवरती शंका असेल तर तुम्ही रिकाउंटिंग करून घेऊ शकतात. त्यांच्या आव्हानानंतरच या सगळ्या प्रोसेस करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठलीही वेळ न घालवता त्यांनी रिकाउंटिंग हे करून घेणं अपेक्षित आहे. त्यांना मला कायम असं वाटतंय की या सगळ्या प्रकारामध्ये ईव्हीएम वरती जो आक्षेप घेतला जातोय तो कुठेतरी खरा आहे का असं यातनं वाटतंय. कारण जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसनेच आम्ही सगळे उमेदवार गेलोय. आम्ही पैसे भरलेले आहेत. आम्ही त्या ठराविक बूथची रिकाउंटिंग व्हावीचा अर्ज केलेला आहे. जर त्यांना त्यावेळेस करायचं नव्हतं तर त्यांनी हे पैसे घेणं किंवा ह्या प्रोसेसमध्येही न पडता डायरेक्टली आम्हाला सांगून द्यायचं होतं की आम्ही हुकुमशाही पद्धतीने हे राज्य चालवणार आहोत. इथे उमेदवारांना न्याय मागण्याचा देखील अधिकार नाही हे त्यांनी आधी सांगितलं असतं. तसंही आम्ही बघतोच आहे की हे हुकुमशाहीकडे आपलं राज्य चाललेलं आहे. कुणालाही कुठेही दाद मागायला जागा ठेवलेली नाहीये. ती हुकुमशाही फक्त त्यांनी जाहीररित्या एक्सेप्ट करावी आणि आम्हा सगळ्या उमेदवारांनाही सांगून द्यावं की आम्ही हुकुमशाहीने राज्य करणार आहोत. यापुढे तुम्हाला न्याय मागायचा किंवा कुणालाही दाद मागायचा अधिकार नाही. निकाल बघता असंच वाटतंय की जर हे 3 पक्ष नसताना 2 पक्ष जरी एकत्र असते तर त्यांच्या जागा नक्कीच वाढल्या असत्या. पण आता ते त्यांचा हिस्सेवाटीवरती वाद होत आहेत असं वाटतंय मला. कुणालाही त्यांचा हिस्सा दुसरीकडे गेलेला सहन होत नाहीये. पण मी म्हटलं तसंच आहे की वाद तर आता सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू अजून वाद मोठ्या प्रमाणात वाढतील. कपाशीला, सोयाबीनला भाव नाहीये, शेतकरी अडचणीत आहेत आणि सरकार एकीकडे गठीत होत नाही, काय सांगा? आज शेतकरी बांधवांमध्ये जर आपण बघितलं तर लाल्या रोग असेल, बोंडअळी असेल, अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय. आज आत्महत्येचं प्रमाण हे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतंय. पण याच्यावरती कुठेही उपाययोजना होत नाहीयेत. आज ते लोक सरकार स्थापन होऊन सरकारकडे आशेने बघता आहेत की लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी. शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे त्याला हमी भाव मिळावा. कारण अजूनही CCI केंद्र स्थापन झालेले नाहीयेत. आज त्यांनी कपाशी जावी कुठे आणि विकावी कुठेचा प्रश्न शेतकरी बांधवांकडे आलेला आहे. आज उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झालेला आहे. लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन त्यांच्या कपाशीला भाव मिळणं गरजेचं आहे. अनेकांनी अनेक वेळा आंदोलनं केली गेलीत कपाशीसाठी. पण आपण जर बघितलं असेल तर 7 वर्ष आधी पण 7,000 रुपये कपाशीला होता आणि आताही बघितलं तर 7,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षाही कमी कपाशीला भाव मिळतो आहे. अशा वेळेस आता राज्यातही त्यांचंच सरकार आहे आणि केंद्रातही त्यांचंच सरकार आहे. शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या लोकांनी करावं आणि त्यांना हमी भाव मिळवून द्यावा. त्यांना उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम ही शेतकरी बांधवांना मिळावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.